मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 14. एक प्रसंग. जर आणि तर आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे काम करतात. कधी ते स्वप्नरंजनाचे काम करतात, तर कधी आपण आपल्या चुका, नको असलेले प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा सोयीस्कर उपयोग करतो. खूप वर्षापूर्वी कुठल्या तरी दिवाळी अंकात अनेक मान्यवर व्यक्तींना असे झाले नसते तर हा विषय दिला होता. आयुष्यात टोचणी लावून गेलेल्या अनेक प्रसंगांचे वर्णन लेखकांनी केलेले होते. एका कामगार नेत्याचा प्रसंग अगदी साधा होता. त्यांना एका कामगार मित्राने चहा प्यायला बोलविले, पण काही वेळा विनाकारण शिष्टपणा करावयाची लहर येते. या लहरीत ते नाही म्हणाले. दुसऱ्याच दिवशी त्या मित्राचे अपघाती निधन झाले. त्या नाहीची बोच त्यांना जन्मभर त्रास देत राहिली. असे अनेक प्रसंग आयुष्यात बऱ्याच वेळा येतात. दुःखाबरोबर अपराधीपणा, अगतिकता त्यात असते, म्हणून त्याची टोचणी लागते. अशा प्रसंगाचे विश्लेषण करताना वाटते, आपण वागलो ते बरोबर की चूक? अर्थात हे प्रश्न जितके सापेक्ष असतात तितकेच अर्थहीनही असतात. असाच हा माझ्या आयुष्यातला प्रसंग. इतक्या वर्षानंतरही त्याची बोज कमी झालेली नाही. अंदमानहून सोलनला आल्यावर आम्ही सर्वजण आनंदात होतो. प्लम्स, पीचेस, सफरचंद, मटार, मशरूम्स अशी खाण्यापिण्याची चंगळ चालू होती. अंदमानची पार्श्वभूमी असल्याने त्याचे अप्रूप जास्त वाटत होते. त्या ताज्या हवेत शिनमटा असा वाटायचाच नाही. 4-5 किलोमीटरची रपेट सहजच व्हायची. असे सुखावलं असताना एका स्वस्त दुपारी बातमी आली. दिलीपची 19 मराठा या युनिटमध्ये मुख्य अधिकारी म्हणून बदली झाली आहे. आमच्या आयुष्यातल्या अस्वस्थ पर्वाची ती सुरुवात होती. ते युनिट कारगिलपासून 70 किलोमीटरवर बटालिक या जागेवर होते. 10 वर्षांपूर्वी दिलीप त्या भागात असल्याने मला तिथले धोके माहिती होते. उणे तापमान, बर्फाची वादळे, कडे कोसळणे नित्याचेच होते. तिथले रस्ते भयानक, त्याची वळणे, डोळे फिरविणाऱ्या दऱ्या व रस्त्यावर बांधलेल्या समाध्या पाहिल्या की पोटात धस्स व्हायचे. या सर्वांबरोबर आता धुमसत्या काश्मीरची भर पडली आहे. माझी भीती खोटी ठरली नाही. पुढील 1.5 वर्षे मी जरी पुण्यात होते तरी तिथल्या बातम्या माझ्यावर परिणाम करत होत्या. त्या 1.5 वर्षात दिलीपला जेमतेम 15 दिवस सुट्टी मिळाली असेल. त्याच्या युनिटच्या अनेक ठाण्यांवर सतत गोळीबार होत होता. एकदा बर्फाचा कडा कोसळून त्या ठाण्यांवरील लोक अडकले होते. या तिथल्या घडामोडींमुळे त्याची अनियमित येणारी पत्रे मला आता अस्वस्थ करीत होती. तर त्याच वेळेस कुटुंबात अनेक अडचणी आल्या, त्यामुळे तोही फार काळजीत असायचा. अशा अस्वस्थ वर्षानंतर त्याची सुट्टी रद्द झाली हे कळल्यावर आम्ही तिघी कारगिलला निघालो. त्या वर्षात सईला बाबांची उणीव पदोपदी जाणवत होती. तिला अभ्यासाला, दंगा करावयाला, गप्पा मारावयाला बाबा लागायचे. दिल्लीहून आम्ही विमानाने लेहला गेलो. तेव्हा विमानतळावर बाबा आपली वाट पाहत असतील ह्याबद्दल दोघींची खात्री होती. विमानाच्या खिडकीतून मराठाचे लाल हिरवे तुरे असलेल्या 3-4 टोप्या दिसल्या व मला दिलीप आला नसल्याचे समजले, पण मी काही बोलले नाही. बाहेर आल्यावर देवकी सई बाबांना शोधू लागल्या. तेव्हा एक हवालदार पुढे आले व त्यांनी 19 मराठातून आम्हाला नेण्यासाठी आल्याचे सांगितले. हे नवीन युनिट असल्याने कुणाचीच ओळख नव्हती. सईने डोळे पुसल्याचे मी पाहिले, पण परत मी गप्प राहिले. लेह ते कारगिल हा 8 तासांचा प्रवास म्हणजे आणखी वाट पाहणे. हवालदारांना सईची कल्पना आल्याने त्यांनी तिला सांगितले की कदाचित बाबा रस्त्यामध्ये घ्यायला येतील. तोपर्यंत 16-17 वर्षाच्या अनुभवाने वाट पाहणे ह्या प्रकाराला सरावल्यामुळे मी जरा शांत होते. दिलीपमध्ये कुठेच न आल्याने सई जरा अस्वस्थ झाली होती. शेवटी युनिटच्या दारात पोहोचलो. निदान तिथे तरी दिलीप आम्हाला घ्यायला येईल अशी आशा होती. पण तिथेही दुसऱ्या क्षणी कुणी स्वागत केल्याने मी पण नाराज झाले. युनिटमध्ये असलेल्या हेलिकॉप्टर उतरण्याच्या पटांगणावर आर्मी कमांडरचे हेलिकॉप्टर उतरण्याची शक्यता असल्याने तो तिथे होता. आम्ही तिथे गेलो तर बरेचसे युनिट तिथे जमा झालेले होते. अनेक वरिष्ठ अधिकारी तिथे होते.
मला काही काळाच्या आत मी पाहिले तो सई दिलीपच्या गळ्यात पडून रडत होती. तिचे पाहून देवकीलाही रावले नाही. दोघींनाही वर्षभर बाबांची जाणवलेली उणीव अशी बाहेर पडली. नंतर कारगिल सुट्टी चांगली गेली. दिवसभर जाणारे येणारे पाहुणे, थोडे युनिटचे कार्यक्रम याच वेळेत जात असला तरीही संध्याकाळी 5 ते 7 दिलीपला प्रत्येक ठाण्यावरून फोन येत असे. त्यात कुठे फायरिंग झाले याचा निरोप असे तर अशा प्रकारचे आलेले फोन त्यांना अस्वस्थ करत असत. जून उघडल्यावर आम्ही परत निघालो. तेव्हा युनिट पण शांततेच्या ठिकाणी जाणार असल्याने सगळे आनंदात होते. ह्या भागात 2 हिवाळे झाले की पलटण हलवितात. 3 हिवाळे सतत तिथे राहिले तर मनोबल खचते, अनेक मानसिक रोग होण्याची शक्यता असते. आता पलटण कुठल्या शांततेच्या ठिकाणी जाणार ह्यावर उत्साहाने चर्चा सुरू झाली. अनेक अफवा उठत घेत होत्या. कुणी म्हणत होते त्रिवेंद्रम तर कुणी म्हणत होते ग्वाल्हेर. प्रत्येक जण आपल्या सोयीच्या अफवेवर विश्वास ठेवत होते, पण त्या अफवाच ठरल्या. प्रत्यक्षात युनिट हल्ले ते हिमाचल प्रदेशातल्या डलहौसीला. दोन्ही जागा नैसर्गिकरित्या थंड होत्या, पण आमच्या दृष्टीने आगीतून फुपाट्यात पडल्यासारखे झाले. कारण डलहौसीत असलेल्या पलटणींना अंतर्गत सुरक्षिततेसाठी काश्मीरला जावे लागत असे. 1992 साली काश्मीरमध्ये दहशतवाद थैमान घालत होता. तेव्हा केव्हा ना केव्हा तरी युनिट तिथे पोहोचणार हे निश्चित होते. जरा शांततेची अपेक्षा करत होतो तर ती तितकीच पुढे पळत होती. मी व सई डलहौसीला पोहोचलो. खूप मोठे घर मिळाले होते. जायचा रस्ता खऱ्याखुऱ्या जंगलातून होता. डोंगराच्या टोकावर घर होते. दोन्ही बाजूला दरी होती. अगदी टोकावरून रावी दिसत असे. घराभोवती मोठे लॉन, बॅडमिंटन कोर्ट होते. पहिले 7-8 महिने पाहुण्यांची वर्दळ होती. जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांनी मित्रमंडळींनी भेट दिली. घर भोवतालची वनश्री पाहून प्रत्येकजण हरकून जात होता. युनिटच्या अनेक कार्यक्रमात मी मग्न होते. पहिलेच ठिकाण जिथे मी नोकरी केली नाही. देवकी, भाची सोनिया 10वीची परीक्षा देऊन आल्या होत्या. सकाळी घोड्यावर रपेट, दुपारी टेनिस, मोठी लायब्ररी अशा गोष्टींचा भरपूर फायदा करून देवकी व सई व सोनियांनी सुट्टीत खूप मजा केली. आर्मीत फार दिवस शांतता मिळत नाही. 15 दिवसांची पूर्वकल्पना देऊन सर्व युनिट, ब्रिगेड, डिव्हिजन काश्मीरमध्ये कूपवाड्याला गेली. तो उग्रवाद्यांचा बालेकिल्ला होता. गेलेले लोक परत केव्हा येणार हे माहिती नव्हते. तेच घर, तीच वाट, तोच निसर्ग आता भयान वाटू लागला. त्या मोठ्या घरात मी व सई दोघीच जणी होतो. तिला आसपास खेळायला पण कोणी नव्हते. म्हणून मी काही दिवस अधिकाऱ्यांच्या कॉलनीत रिकाम्या असलेल्या एका घरात राहायला गेलो. ब्रिगेड कूपवाड्यात गेल्यावर बातम्या येऊ लागल्या. आज मराठ्याने उग्रवादी पकडले. मद्रास युनिटनी AK-47 पकडल्या. ज्यांना हे सामान मिळावयाचे त्यांना आनंद व्हायचा, पण त्याचबरोबर आज रात्रीच्या कारवाईत डोगरा व मराठा पलटणी आहेत हे समजल्यावर बायकांना स्वस्थता मिळणे अशक्य होते. कारवाई संपल्यावर सर्व ठीक म्हणजेच ऑल ओके हे समजल्यावर जीव भांड्यात पडायचा. यात पाकिस्तानच्या टीव्हीने उच्छाद आणला होता. डलहौसीची उंची व त्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की तिथून पाकिस्तान सर्वात जवळ आहे. त्यामुळे दूरदर्शनपेक्षा पाक टीव्ही छान दिसायचा. त्यावर दाखविण्यात येणाऱ्या मालिका व नाटके अतिशय भावस्पर्शी असायची. त्यामुळे सर्वजण तो टीव्ही बघत. त्याचबरोबर त्यांच्या बातम्या अगदी सविस्तर असायच्या. काश्मीरबद्दल पूर्ण माहिती असायची. भारत के 2 जवान और 1 मेजर हलाहल हो गए और 2 मुजाहिद शहीद हो गए अशी संतापजनक वाक्ये असली तरीही खरी माहिती मिळायची. आपल्या दूरदर्शनवर काश्मीरमध्ये काही चालू आहे याची दखलच नसायची. पाक टीव्हीने दडपण अजून वाढत होते. दिवस असेच तणावाखाली जात होते आणि एकदा आमच्या घरातला फोन वाजू लागला. मी उचलला तर आमच्या ब्रिगेड कमांडरचा होता. ते कूपवाड्याहून कामासाठी डलहौसीला आले होते. अत्यंत शांत आवाजात त्यांनी तिथली बातमी सांगितली. युनिटने बरीच
हत्यारे व 2 उग्रवादी पकडले म्हणून अभिनंदन केले आणि मग ते म्हणाले, या कारवाईत तुमच्या एका हवालदाराला गोळी लागली व तो गेला. मी गप्प झालेले पाहून समजुतीच्या सुरात ते म्हणाले, घबराइए मत, हम उनके लोग मार रहे हैं तो उनको भी कभी ना कभी मौका मिल ही जाता है. ये लड़ाई है, ऐसा कुछ तो होगा ही. पलटण जरी 1000 माणसांची असली तरी ते एक मोठे कुटुंब असते. कुटुंबातली एक व्यक्ती गेली तर त्याचा परिणाम सर्वांवर होतो. तसा इथे परिणाम सर्वांवर व्हायचा व कितीही नाही म्हटले तरीही मुख्य अधिकारी म्हणून याची जबाबदारी दिलीपवरच यायची. पलटण काश्मीरला जायच्या आधीची चर्चा मला आठवली. त्या काळात मी अतिशय अस्वस्थ होते. तेव्हा आमचे 14 मराठामधले मित्र ब्रिगेडियर दीपक आनंद व त्यांची पत्नी रीटा आमच्याकडे आले होते. आम्ही 15-16 वर्षे बरोबर राहिलो होतो. त्यांच्या नजरेतून माझी बेचैनी सुटली नाही. एका रात्री आम्ही 4 जण गप्पा मारत असताना दिलीप मला म्हणाला, तू धीर लवकर सोडत नाहीस, पण यावेळेस तू कसलं टेन्शन घेतलं आहेस? अरे, जिथे हे लोक जात आहेत तेथे लढाई सुरू आहे. उग्रवादी पेटले आहेत. काही मृत्यू झालेच, किंबहुना होणारच. कितीही नाही म्हटले तरी मुख्य अधिकारी म्हणून ती दिलीपचीच जबाबदारी राहणार, मला याचीच भीती वाटते. त्या दिवशी मला समजवायला दीपक जे बोलला त्याचा मी अजूनही विचार करते. लष्करातल्या या पैलूंवर फार कमी प्रकाश टाकला जातो. दीपक मला म्हणाला, हे बघ, हे लोक लढाईवर जात आहेत. मृत्यू होणारच. मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे, पण ती घटना तो मुख्य अधिकारी किंवा इतर कोणीही टाळू शकत नाही. ती त्याची जबाबदारी होऊ शकत नाही, कारण इट इज अ मॅटर ऑफ चान्स. त्यावेळेस तिथे गोळी लागणारा माणूस कदाचित तो स्वतःही असू शकतो. तेव्हा हे कुणाच्याही हातात नाही असा विचार करून तू स्वतःवरचं किंवा दिलीपवरचं टेन्शन कमी कर. हा एक आमच्या व्यवसायातला अपरिहार्य व दुःखद भाग आहे. इतर अनेक प्रकारच्या व्यवस्थापनात माणसांना कामाला उद्युक्त करावं लागतं, पण आमच्या व्यवस्थापनेत लोकांना मरणासाठी तयार करावं लागतं. हे नेतृत्व अवघड आहे, कारण हे करताना जेवढी स्वतःच्या मरणाची तयारी ठेवावी लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त मानसिक तयारी मृत्यू बघण्याची ठेवावी लागते. त्या मृत्यूचा परिणाम तुमच्या पुढच्या कामावर होऊ न देणं ही तर परीक्षाच असते. जोपर्यंत काही चुकांमुळे अपघात वा मृत्यू होत नाही तोपर्यंत कुणीही एक व्यक्ती याला जबाबदार होऊ शकत नाही. तेव्हा तू या दिशेनं विचार करू नकोस, कारण एखाद्या मृत्यूच्या वेळेस दिलीपनं मी या मृत्यूला जबाबदार आहे असा विचार केला तर त्याला त्रास होईल. दुःख वेगळं व जबाबदारी वेगळी, याचा त्याच्या पुढच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेव्हा हे तर होणारच, त्याला इलाज नाही. हा पवित्रा तूच घे, कारण तुम्हा बायकांना वाटत नाही, पण आमच्या पाठीशी तुमचीच शक्ती असते. तेव्हा तुझा शांतपणा त्याला उपयोगी पडेल. दिसायला, वाचायला, ऐकायला, पटवायला ही विधाने सरळ, सोपी व संयुक्तिक आहेत, पण प्रत्यक्षात ती भोगणे व पचविणे अत्यंत कठीण आहेत. दीपकची बदली तेव्हा आर्मीच्या मुख्य ऑफिसमध्ये दिल्लीला होती. त्याला युनिटचा जवान गेल्याची बातमी समजली. तेव्हा लगेचच फोन करून मला हेच समजावले. त्यावेळेस त्याचे येणारे फोन मला आधार देऊन गेले. अशा बातम्या लवकर पसरवतात किंवा चवीने पसरवणारी दुष्ट माणसेही असतात. हा अतिशय कडवट अनुभव त्या काळात मला आला. विचित्र तणावाखाली दिवस जात होते. कधी आम्ही बायका मुले एकत्र जेवत होतो, तर कधी एकत्र सिनेमा पाहत होतो. कुणाचा वाढदिवस, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस एकत्र जमून साजरा करत होतो. उद्देश हा एकच, कुणाला एकटे वाटू नये. कुणी अधिकारी कूपवाड्याहून सुट्टीवर आला की पोस्टमनसारखी पत्रांची गठ्ठी घेऊन येई. मग बायका त्याला घेराव घालून तिथल्या बातम्या विचारित. शंकाकुशंकांनी त्यांना बेजार करीत असत. परत जाताना परत पत्रांचा गठ्ठा असायचाच, पण त्याचबरोबर खाऊ, लोणचे, चटण्या, मिठाई असे अनेक पदार्थ असायचे, कारण त्यांना तिकडे काही मिळत नसे. एका सफरचंदाच्या बागेत तंबू ठोकून सर्व युनिट राहत होते. दर 5-6 दिवसांनी आम्ही जवानांच्या बायकांना भेटायचो. त्यांना मी सांगितले, तुम्ही व आम्ही सारख्याच परिस्थितीत आहोत. भविष्यात कुणाच्या समोर काय वाढून ठेवले आहे हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा या समस्येवर उत्तर नाही, पण त्या व्यतिरिक्त पैशाच्या, प्रकृतीच्या किंवा इतर काही समस्या असल्याच
तर सांगा. या काळात त्यांना आमचा व आम्हाला त्यांचा आधार वाटत होता. शांततेच्या ठिकाणी वेलफेअर सेंटर चालवून ह्या बायकांशी धागा का जोडायचा हे त्यावेळेस मला कळले. आपण एक आहोत ही भावना संकटकाळी आधार देऊन जाते व लष्करात ह्या भावनेशिवाय जगणे अशक्य आहे. असेच एकदा आम्ही बऱ्याच जणी मिळून आमच्याकडे सिनेमा बघत होतो. अचानक ब्रिगेड कमांडरच्या पत्नींची गाडी घरासमोर आली. त्या माझ्याकडे आल्या. त्यांचा चेहरा पाहून माझ्या पोटात धस्स झाले. बातमीही तशीच होती. आमच्या युनिटच्या एक वरिष्ठ ज्युनियर कमिशन ऑफिसर अथवा JCO साहेबांना गोळी लागून त्यांचे निधन झाले होते. JCO साहेब 6 दिवसांनी निवृत्त होणार होते. त्यांच्या निवृत्तीच्या कागदपत्रांवर सह्या व शिक्के घेण्यासाठी ते कूपवाड्याला गेले होते. रात्री सर्व युनिट कारवाईसाठी बाहेर पडले. JCO साहेब गेले नसते तरी चालले असते, पण अंगावरचा गणवेश त्यांना स्वस्थ बसू देईना. ते सर्वांबरोबर गेले. रात्रभर चालून पहाटे एका घराला वेढा घातला गेला. आतले 2 उग्रवादी सापडले तर एक निसटला. त्याने जाता जाता दुर्बीण असलेल्या बंदुकीने गोळी मारली. ती JCO साहेबांना मानेत लागली. त्यांच्यापासून 5-10 फुटांवर दिलीप व एक अधिकारी उभा होता. गोळी मानेत लागल्याने क्षणार्धात सर्व संपले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह इतक्या लांब पाठविणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अशक्य होते. त्यामुळे ते सर्व तिथेच आवरावे लागले. त्यांची बायको व मुले डलहौसीला क्वार्टर्समध्ये राहत होती. त्या बाईंना ही बातमी सांगायची जबाबदारी माझ्यावर होती. आता हे सांगायचे तरी कसे? यात अनेक अडचणी होत्या. सर्वात मोठी अडचण प्रकृतीची. त्यांना ही बातमी सांगितल्यावर त्यांना काही त्रास झाला तर? जवळ डॉक्टरसुद्धा नव्हता. पठाणकोटचे हॉस्पिटल 4 तासांच्या अंतरावर होते. तेव्हा हा धोका घ्यावा की नाही? आजपर्यंत वेगवेगळ्या युनिटमधल्या गेलेल्या जवानांचे कुटुंब तिथे नव्हते. त्या फक्त बातम्याच होत्या. पण त्यांनीही बायकांचे नीतिधैर्य खचत होते. या बाईंना बातमी सांगितली तर त्यांच्या शोकाचा परिणाम आजूबाजूच्या 300 बायकांवर होणार होता. अशा गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या की त्याचा फार खोलवर परिणाम होतो. अजून 6 महिने किंवा जास्त काळ या 300 बायकांना याच तणावात राहायचे आहे. काय करावे समजतच नव्हते. काय बरोबर काय चूक याचे आकलन होतच नव्हते. मी न जाता शेवटी त्या बाईंच्या बरोबर 2 जवान व दुसरे एक JCO साहेब देऊन त्यांना घरी पाठवायचे व घरी गेल्यावर बातमी सांगायची असे ठरविले. यात आपण सत्याला सामोरी न जाता फार मोठा अपराध करून जबाबदारी तर टाळत नाही ना, असा विचार सतत मनाला छळत होता. ठरल्याप्रमाणे त्यांना सांगितले की मुलांना घेऊन तुम्ही पुढे जा. JCO साहेब मागाहून येतील. ते निवृत्त होणारच होते म्हणून बांधाबांध झालेलीच होती. रिझर्वेशनसुद्धा झालेलीच होती. त्या बाईंना संशय पण आला नाही. दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा होती. त्यांच्या मुलीने मुलाला ओवाळून कुंकू लावून राखी बांधली होती. माझा निरोप घेण्यासाठी त्या आल्या. तेव्हा होते नव्हते ते धैर्य गोळा करून त्या बाईंना मी निरोप दिला. त्यांची गाडी निघाली. मी तिथेच उभी होती. गाडी वळवताना काळी पेटी दिसली. त्याला नमस्कार केला, कारण त्यात त्यांचे कपडे व रक्षा होती. व मनात म्हणाले, मला माफ करा. मला माहीत नाही मी बरोबर करते आहे की नाही, इतकी चूक करते आहे. मी लिहिलेला प्रसंग माझ्या आयुष्यातला म्हणून मला मोठा कठीण वाटत असेल, पण गेली 15 वर्षे यापेक्षा कठीण व अडचणींच्या प्रसंगांना लष्कर व त्यांची कुटुंबीय तोंड देत आहेत. पंजाब, श्रीलंका, काश्मीर, नागालँड या अस्वस्थ प्रदेशात काम करताना होणारे हाल कुणाच्या खिसगणतीत सुद्धा नाहीत. आमच्या आयुष्यातल्या अनेक जणांना आम्ही असेच गमावले होते. कोट्याला असताना घरात माझा धोबीघाट झाला की मागच्या अंगणात भरपूर कपडे वाळत असत. ते पाहिल्यावर मागे राहणारा कॅप्टन कृष्णमूर्ती मद्रासी कॉफी करावयाच्या तयारीला लागायचा. त्याची बायको दुसऱ्या गावी नोकरी करत असल्याने बऱ्याच वेळा तो एकटा असायचा. कंटाळा आला की हक्काने जेवायला यायचा. आम्हाला दोघांना आवडते म्हणून कॉफी पाजायचा. दोन्ही घरांच्या मध्ये असलेल्या भिंतीवर बसून जगातल्या अनेक विषयांवर गप्पा मारत मी व दिलीप व तो कॉफी पीत असो. त्याच्या गडगडाटी हसण्याने देवकी घाबरायची. त्यामुळे तो देवकीला आणखीनच घाबरवायचा.
जम्मूच्या एका बॉम्बस्फोटात त्याचे नाव वाचले आणि दिलीप 2 दिवस गप्प झाला. दिलीप ॲड्ज्युटंट मुख्य अधिकाऱ्याचा सहाय्यक अधिकारी असताना त्याच्या हाताखाली सेकंड लेफ्टनंट राजू परमार आला. दिलीपने आपल्या कडक शिस्तीने त्याला हैराण केले. एरवी मितभाषी असलेला राजू चष्मा बोटाने दाबून क्वचित माझ्याजवळ नाराजी व्यक्त करायचा. कारगिलला युनिट असताना त्याचे लग्न ठरले. एखाद्या दिवशी बायकोचे पत्र आले नाही की तो नाराज असायचा. सर्वात लहान असल्याने इतरांना पण वाईट वाटायचे. तो खुश असला की आमचे मेजर लतीफ त्याला विचारायचे, क्यों चष्मेउद्दीन खत आ गया क्या? तो लाजल्यावर मेजर लतीफच जास्त आनंदी व्हायचे. नंतर तो आमच्या युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये गेला. लेफ्टनंट कर्नल झाल्यावर लावलेल्या शिस्तीबद्दल धन्यवादाचे पत्र दिलीपला टाकायला तो विसरला नव्हता. नंतर ऐकली ती त्याच्या मृत्यूची बातमी. अंदमानला युनिट असताना सेकंड लेफ्टनंट म्हणून आलेला 22-23 वर्षाचा संतोष प्रभाकर लहान म्हणून लाड करून घेत असे. दीपक व दिलीप तो चांगला अधिकारी होईल म्हणून त्याच्या लाडाबरोबरच त्याच्याकडून भरपूर काम करून घेत. एकदा घरी कामासाठी आला व देवकी सईबरोबर गरम पोळ्या तो खायला बसला. नागालँडमध्ये झालेल्या त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा माझ्या डोळ्याचे पाणी काही थांबेना. हे आणि असंख्य जण आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना न संपणारे दुःख देऊन गेले. ते कशासाठी गेले? देशाच्या स्वातंत्र्यासाठी की मुठभर लोकांच्या लहरीसाठी की कुणाच्या अतीव राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी की आमच्या राजकारण्यांच्या चुकांमुळे? का कुणास ठाऊक हे यज्ञ सुरूच आहेत. ओम स्वाहा म्हणून आहुत्या पडत आहेत. आजूबाजूला असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनाच त्याची धग लागत आहे. चटके बसत आहे. त्या धुराने नाकातोंडातून पाणी येऊन गुदमरायला होते तर कधीकधी श्वास घेणेच कठीण होते. एवढंच.